नाशिक जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरचा शिरकाव, पाथर्डी परिसरामध्ये बाधित क्षेत्र घोषित, परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करण्याचे आदेश, नागरिकांना खबरदारीच्या सूचना। कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना लॉंग कोविडचा त्रास, रुग्णांच्या रक्तात गुठळ्या, संशोधनातून धक्कादायक बाब उघड। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 1.25 तास चौकशी, तेजवानीकडून 3 फाईल्स सादर। 1994 मध्ये जमीन रिग्रॅट झाल्याचा तेजवानीचा दावा, पुढील चौकशीमध्ये कागदपत्र सादर करणार। शीतल तेजवानीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट, आरोपी शीतलला बसायला आयुक्तालयात लाऊंज, शीतलला सोडायला पोलिसांची कार। पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये का नाही? झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांचा खरगेंना सवाल, अपर मुख्य सचिव विकास खरगे यांची मंत्रालयामध्ये भेट। मुंबई महापालिकेसाठी आज मनसेची महत्त्वाची बैठक, जागा वाटपाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार, आणखी जागांसाठी मनसे पक्षांतर्गत चाचपणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। नेरूळमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये शिंदे नाईक एकाच मंचावर उपस्थित राहणार। अनगर नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आज अर्ज मागे घेणार, राजन पाटलांच्या विचारानेच काम करणार, सरस्वती शिंदे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री कराल तर थेट मकोका लागणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती। विधेयक मंजुरी संदर्भात राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळेचं बंधन नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, कुठलाही निर्णय न घेता विधेयक रोखून धरणं घटनात्मक तत्वांच्या विरोधात असल्याचं मत। मुंबईतील एशियाटिक सोसायटीची निवडणूक 20 डिसेंबरला होणार, 15 ऑक्टोबर पर्यंतच्या सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार। दिल्ली विद्यार्थी आत्महत्या प्रकरणामध्ये शाळेच्या चौकशीचे दिल्ली सरकारचे आदेश, 5 जणांची समिती 2 दिवसांमध्ये अहवाल सादर करणार, आत्महत्ये प्रकरणामध्ये 4 शिक्षिका निलंबित। माथेरानमधील स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर घटनेनं नागरिकांमध्ये भीती।